आपण पाहताय चांगलं न्यूज। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव प्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। सह्याद्रीच्या जंगलात आता एका नव्या नराची अधिकृत एंट्री झाली असून त्याला STRT 9 शिलेदार असं नाव देण्यात आलं आहे। विशेष म्हणजे वाघीण तारा हिच्या अधिवासात आता सेनापती आणि सुभेदार यांच्यासोबतच या नव्या शिलेदारचा वावर वाढला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून चांदोलीच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हा नर वाघ कैद होत होता। गिरीश पंजाबी आणि वनविभागाच्या मते तिलारी ते सह्याद्री हा टायगर कॉरिडॉर सुरक्षित असल्याचाच हा पुरावा आहे। शिलेदारच्या एंट्रीमुळे सह्याद्रीतील वाघांची एकूण संख्या आता 7 वर पोहोचली असून प्रजननाच्या दृष्टीने ही मोठी घडामोड मानली जात आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR 09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे। नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे। याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे।